तर आज होता बुधवार आणि मी मार्केटमधून आणली होती प्यासी मच्छी. ही मच्छी मला खूप जास्त आवडते, त्यामुळे मी मार्केटमधून आज प्यासी मच्छी घेऊन आली होती. या मच्छीला आणखीन कोणत्या नावाने ओळखलं जाते ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता या मच्छीला खूप जास्त ओसट वास असतो, त्यामुळे हिला 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं. त्यानंतर ह्याला मी मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद, लाल तिखट आणि लिंबू घालून. आता मी मच्छीची ग्रेव्ही बनवणार होती म्हणून एका साईडला चपाती सुद्धा बनवून घेतली. मला अशी फुलका चपाती खायला ग्रेव्ही सोबत खूप जास्त आवडते आणि सोबतच थोडासा राईस सुद्धा बनवून ठेवला होता. आता मच्छीचा मी मसाला रेडी करून घेणार होते. इथे मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली, सोबतच आल्या लसणाची पेस्ट सुद्धा रेडी करून ठेवली होती. या मच्छीला फ्राय करून आणि मगच ह्याची ग्रेव्ही बनायची, तर चवीला खूप छान लागते ही मच्छी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता छान अशी मच्छी सुद्धा मॅरिनेट झाली होती. मग तवा गरम केला आणि ह्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळे मच्छीचे पीस घालून ह्याला डीप फ्राय करून घेतलं. आणि हो, ह्या मच्छीला ना कमी तेलामध्येच फ्राय करायचं, कारण ऑलरेडी ह्याला खूप जास्त तेल असतं, त्यामुळे थोडंसं तेल घालून ह्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. आता स्टेप बाय स्टेप सगळी मच्छी मी ना व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली. आणि ह्या मच्छीमध्ये जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर चिंच घालायचं, कारण माझ्या मिस्टरांना या मच्छीमध्ये आंबट आवडत नाही, त्यामुळे मी ते 3 ते 4 टोमॅटो घातले. तुम्हाला जर आवडत असेल तर चिंच घालू शकतात. आणि छान अशी सगळ्या मच्छ्या मी फ्राय करून घेतल्या आणि फ्राय केलेल्या 2 ते 3 पीस मच्छीचे मी काढून घेतले, कारण फ्राय फिश खायला मला खूप जास्त आवडते. आता मस्त अशा मच्छी फ्राय झाली होती, तर मी हिला बाजूला ठेवली. आता आपण त्याच तेलामध्ये ना छान असं पचफोडण घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये ती रेडी केलेली प्युरी सुद्धा घालून घ्यायची. वरतून आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालून घ्यायची आणि छान 3-4 मिनिटं ह्याला परतून घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही, कमी वेळामध्ये एकदम छान अशी ग्रेव्ही बनवून रेडी होते. आणि थोडे मसाले घालायचे. मसाल्यामध्ये लाल तिखट घरगुती आणि गरम मसाला, धणाजिरा पावडर आणि चवीपुरता मीठ घातलं होतं आणि थोडी हळद घातली. छान मस्त ग्रेव्ही पाहिजे होती, त्यामुळे थोडंसं गरम पाणी घालून 2-3 मिनिटं उकाळी येऊन दिली. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी एक करून सगळी फ्राय केलेली फिश त्यामध्ये सोडलेली आहे. आणखी 2-3 मिनिटं वेट केल्यानंतर माझी ग्रेव्ही बनून रेडी आहे. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.